राहा, आनंदी राहा, आरोग्यपूर्ण राहा, हीच आहे तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आज माझ्या सासूबाईंना जाऊन 2 महिने झाले. तर त्यांचा महिना असतो. तर त्या महिन्याला आता त्यांच्या आवडीचं आपण बनवणार आहोत. त्यांना झणझणीत असं आवडायचं, त्यांना पिठलं आवडायचं. तर आपण आज बनवणार आहोत मासवडी, भाकरी आणि झुणका बनवणार आहोत. तर मग चला आता आपण आज त्यांच्या आवडीची डिश बनवूया. थंबनेलमुळे तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवते. तर मी तुम्हाला पुण्याकडची प्रसिद्ध अशी एक डिश दाखवणार आहे, मासवडी. तर ती छान अशी 3 टप्प्यामध्ये मी बनवणार आहे. तर बघा तुम्हाला आवडते का. तर आता आपण ते बनवण्यासाठी प्रथम काय केलं, आपण हे खोबरं आहे ते अर्धी वाटी आहे ते किसून घेतलंय मी आणि ते भाजून घेते. कांदा 2 कांदे घेतलेत, हे चांगले बारीक असे चिरून घ्यायचे. हे असे छान चिरून घ्यायचेत आणि हे घ्यायचेत लसूण. खोबरं असं छान खरपूस भाजून घेतलं. आता ते आपण काढून घेऊया. ही आहे खसखस, ही आहे खसखस आणि हे आहे तेल. तर ते आपण भाजून घेऊया. खसखस आणि तेल भाजून घेतोय. असं आहे ना. हे बाई त्यांना जेवायला बोलवते ना, मी महिना घालतोय ना आम्ही त्यांचा. तर त्यांना आवडीचे पदार्थ बनवतोय. तर आता हा 2रा महिना आहे. मग आता त्यांच्यासाठी म्हणून ह्या मासवड्या खास बनवायला घेतल्या की त्यांना हे असं आहे ना, त्या माळकरी होत्या ना, मग त्या नॉनव्हेज नाही खायच्या. पण नॉनव्हेज कसं तरतरी तसं मचमची तसं त्यांना खूप आवडायचं खायला. आता हे तीळ चांगले असे टणटण टणटण करतायत. तर हे काढून घेऊया. हा कांदा टाकायचा आहे आणि कांदा असा छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणून मग त्यांना असं खूप आवडायचं. चण्याच्या डाळीचं भिजून घातलेले भजी आवडायचे आणि पाटवड्या आवडायच्या आणि तिखट बनव म्हणायच्या त्या. त्यामुळे त्यांच्या आवडीचं बनवते. म्हणून ही मासवडी बनवायचा आज घाट घातला आहे. म्हणून खास मासवडी बनवते. असंही त्या बनवलं की खूप आनंदाने खायच्या. त्यामुळे आज म्हटलं की पाटवडीच बनवूया. म्हणून मग पाटवडी बनवायला घेतले. तर चला मग पाटवडी बनवूया. आता कांदा हा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ह्या एवढ्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि ह्या चांगल्या आता फ्राय करून घेते. कांदा चांगला आता परतून घ्यायचा. मग असं म्हणतात ना, त्यांच्या आवडीचं बनवलं तर त्यांना सद्गती मिळते. दर महिन्याला आपण त्यांना जेव्हा त्यांच्या नावाने खाऊ घालतो आपण, तर गेलेल्या आत्म्याला शांती लागते, सद्गती मिळते. म्हणून आपण त्यांच्यासाठी हे करत असतो की आता 11 महिने जेवू घालायचं आहे त्यांना ना. मग त्यांच्याच प्रकारे सन्मानाने त्यांना महिन्याला बोलवतो आणि मग त्यांच्या आवडी त्यांना सगळंच आवडायचं म्हणा. त्यामुळे हे पण मग असे चमचमीत पदार्थ त्यांना आवडायचे. म्हणून हे खास झणझणीत असं बनवते. झणझणीत असं आवडायचं त्यांना, म्हणून मग झणझणीत बनवते छान असं. आता हा कांदा चांगला असा परतून घेते आणि थंड करून घेऊया आपण हे सगळं. तर जे आपल्याला पिठलं बनवायचं ना, त्यासाठी ह्या मिरच्या, आलं, हे कोथिंबीर आणि ह्या मिरच्या असं घेणार आहे. आणि पिठलं बनवण्यासाठी मी वाटून घेते. हे वाटण करू.
आता आपण काय घेतलं, कोथिंबीर घेतली, हे तीळ घेतलेत, खसखस आणि तीळ भाजून घेतले, हे खोबरं भाजून घेतलं, हे शेंगदाणे हां, आणि हे कांदा आणि लसूण, हे कांदा आणि लसूण हे थंड झाल्यावर आता आपण हे सगळं दळून घेऊया. सगळं एकत्र घ्यायचं आहे आणि हे सगळं आता दळायला घ्यायचं आहे. दळून घेऊया आपण हे सगळं. हे वाटण करतोय त्याच्यामध्येच आपल्याला थोडेसं हे धना पावडर टाकायचे, 2 चमचे धना पावडर, हळद आणि आपला लाल मसाला, हा लाल मसाला टाकायचा आहे आपल्याला, आणि थोडासा हा गरम मसाला, कारण झणझणीत आहे ना हे, त्यामुळे हा थोडासा गरम मसाला असं सगळं टाकायचं आहे. आणि आता आपल्याला ह्याचं वाटण पुन्हा करून घ्यायचं आहे, पुन्हा हे असं खालीवर करून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकून घ्यायचं. आता हे आपण दळून घेऊया. आता हे थंड झाले, आता हे पण दळून घेऊया आपण. पहिल्यांदा ते सुकं दळून घेतलं, आता हे पण दळून घेऊया. आता हे सगळं ह्याच्यामध्ये काढून घेऊया. तर ह्याच्यामध्ये काय आहे, कांदा लसूण ते आपण छान निवडून हे करून घेतलेलं, ते शेंगदाणे, खोबरं आणि गरम मसाला, लाल मिरची, हळद, लसूण आणि याची पेस्ट, कोथिंबीर, हे सगळं टाकलं आपण त्यामध्ये. कोथिंबीर पण टाकली आणि आपण हे सगळं एकत्र करून घेतलं आहे असं. आता हे झालं आपलं, हे सारण तयार झालं. आता आपलं हे, आता हे सारण आपण पिठल्यामध्ये भरायचं आहे आणि मासवडी तयार करायची. चला तर मग. तेल गरम करायला हे केलं, कढई ठेवली, गरम होऊ दे. आता थोडं तेल टाकलं आणि आता आपण पिठलं बनवायचं आहे आपल्याला ना. पिठलं बनवण्यासाठी आपण हा हिरवा मसाला केलाय ना, लसूण, जिरे आणि मिरची, मसाला टाकला. थोडं हिंग टाकलं, असं आपण फ्राय करून घेऊ. त्याच्यात मीठ टाकलं, आपण छान असा फ्राय करून घेऊ. फ्राय झाल्यावर याच्यामध्ये पाणी टाकून देऊ. 1.5 ग्लास पाणी टाकलं. 1.5 ग्लास पाणी टाकलंय. आता ह्याला उकळी आली की आपण चण्याचं पीठ टाकूया. आता याला चांगली उकळी आले तर आपण घेतलं हे वाटीभर बेसन पीठ घेतलं आणि आता आपण हे चाळून टाकू.
आणि हे फोडत जाऊ गुठल्या. आणि हे आता ह्याच्यामध्ये ह्याच्या गुठल्यानं होतं. आता हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये कोथिंबीर घेतली होती, जिरे घेतलेले आणि मिरच्या. तर मग ह्या अशा फोडत जाऊ आता आपण. गॅस बारीकच आहे आणि ह्या सगळ्या पूर्ण गुठल्या आपल्याला फोडायच्या. असं हे पिठलं बनवायचं आहे आपल्याला. हे भरपूर याचे हे असतात आणि पुण्यामध्ये ही खूप प्रसिद्ध, म्हणजे मटण थाळी, चिकन थाळी तशी ही थाळी असते, मासवडीची थाळी. जुन्नरकडे माझी बहीण राहते ना, तिथे जुन्नरला पण मासवडी खूप छान भेटते. मग कधी गेलं की ती मागवते मग, किंवा मग आम्ही जेवायलाच जातो. मग मासवडी थाळी असते तिकडे. पुणा लागला, जुन्नर लागलं, राजगुरुनगर लागलं की हेच मासवडी थाळी अशी लागून जाते. जुन्नर, नारायणगाव इथे असे ह्या मासवडीच्या थाळी अशी मिळते. त्यामुळे अगदी पाहुणे आले की जे व्हेज खातात त्यांच्यासाठी ही एकदम रिच थाळी, मासवडी थाळी. अशी ही मासवडी आज आपण बनवतोय, नाही का. सगळ्या गुठल्या आता फुटल्या गेल्या. आता आपण हे सगळं पूर्ण आता हे करून घेऊया. थोडीशी हळद टाकूया. असं म्हणतो सगळ्यांच्या चवीचा आपण विचार केला पाहिजे ना, सगळ्यांच्या. आणि या जगातून गेल्यावर पण आपण विचार करतो. या जगातून गेल्यावर पण त्या व्यक्तीला काय आवडत होतं ते करतो. तर कोणी म्हणतं मेल्यावर काय मागून नाटकं करतायत, पण असतं ना, त्यांना वाटतं खाणार तर आपणच आहोत, पण त्यांना असं वाटतं माझी आठवण काढून ह्यांनी काहीतरी बनवलंय. मग त्यांना आनंद होतो आणि तोच आनंद आपल्याला आशीर्वाद देऊन जातो आणि त्यांनाही मोक्षप्राप्ती भेटते, पुढे सद्गती भेटते. त्यामुळे असं काही चुकीचं नाही आहे की मग मेल्यावर काय आता कौतुक करायचं वगैरे वगैरे. पण मग जिवंतपणी पण ते खातच होते आणि गेल्यावर पण ते नुसता वास घेऊन जातात आणि माझी आठवणीमध्ये हा पदार्थ बनवला असं बघून जातात. ते सूक्ष्म रूपात असतात ना, तर सूक्ष्म रूपामध्ये ते बघून जातात की माझी आठवण ठेवतायत. आज पितरांच्या वेळेला पण नाही का, ते बघून नुसते जातात माझी आठवण आहे ना यांना, बस एवढंच असतं ते. म्हणून मग देवांचं आणि पितरांचं प्रत्येकाने व्यवस्थित असं केलं पाहिजे. बरं, दोघेजण आपले खुश तर आपला परिवार खुश. प्रयत्न छोटासा करायचा आणि आपण माणूस असतो, आपल्याकडून काहीतरी चुका होतच असतात. म्हणून मग असं नाही की आपण वाईट आहोत, त्या त्या परिस्थितीला ते आपण करत असतो. त्यामुळे आपण वाईट आहे असं आपण थोडंच बोलू शकतो. कोणीच माणूस वाईट नसतो. त्यामुळे आपण ते गेल्यावरही त्यांच्या आवडीनिवडींचं पाहिलं पाहिजे की नाही, आणि खुश ठेवायचं आहे असं आहे ना. आपण म्हणतो ना, खुश राहा, आनंदी राहा आणि आपोआप मग आरोग्य मिळतं आपल्याला, असं असतं. आता हे पूर्ण असं ना घट्ट आता होऊन दिलं पाहिजे ना आपल्याला. त्याची हे बनवायची ना, आता मासवडी बनवायची.
त्यामुळे आता हे पूर्ण असं घट्ट करून घेऊ आपण मस्त असं. आता थोडीशी खीर पण बनवणार आहे, काहीतरी गोड हवं ना, खीर बनवणार आहे. हे थोडंसं दुधामध्ये आता मी नाही कस्टर्ड पावडर टाकणार आहे, मग थोडंसं दूध घट्ट होईल आणि छान पण लागेल ना, म्हणून मग हे थोडंसं दुधामध्ये टाकणार आहे, मग छान होतं. म्हणजे मी करते असं. तर बघा, तुम्हालाही आवडलं तर तुम्ही करा. ही कस्टर्ड पावडर आहे, ती ह्या दुधामध्ये मिक्स करून घेते आणि आता मी त्या दुधात टाकेल, मग त्याची टेस्ट पण छान लागते आणि छान होतं. एकीकडे हे टाकले, हे ठेवले आणि एकीकडे हे करत होते. घट्ट घट्ट होतंय, आता असं करून घेते. कुठली गोष्टीचं काम करायचं आहे तर मग आपण देवाचं नाव करूनच घेतो की नाही. गणपती बाप्पा मोरया, आई कुलस्वामिनीचं नाव घेऊन असंच आपले पदार्थ करताना असंच नाव घेतलं पाहिजे आपण, नाही का. हे छान असं होतंय. आता हे कस्टर्ड पावडर पण झाले आपले. हे बघा, ही कस्टर्ड पावडर घेतली आणि मग ती दुधामध्ये आता मिक्स केली छान अशी. आणि मग मी आता दूध गरम होतंय ना, त्यामध्ये टाकून दे. गंमत, हे दूध गरम होतंय तर त्याच्यामध्ये मी हे केलेलं ना ते कस्टर्ड टाकणार आहे. चांगलं मिसळून घेतलं आणि ते टाकणार आहे. त्यात आणि आता मिक्स करून घेऊ. छान होतं हे पण, मस्त होते खीर याची. म्हणजे घट्टपणा येतो ना, म्हणून मग मी टाकले आणि स्वाद पण छान लागतो. हे दूध घट्ट घट्ट होईल आणि याच्यात साखर टाकून देते. आता कमीच टाकते, 2-3 चमचे टाकते आणि हे मिक्स करून घ्यायचं. छान असं ना, दूध आहे ना असं घट्ट घट्ट होतं आणि मग छान लागतं. मुलांनाही आवडतं, आपल्यालाही आवडतं. अशी वेगळी डिश अशी हे करून घेते. चला मग आता ही एक खीर झाली. आता हे असं होऊन गेलं, हे असं झालंय. आता आपण हे काढून घेऊया. गॅस बंद करूया. हे असं गोळाच्या गोळा झालाय. आता हे काढून घेऊया. आता हे आपण इथे एक रुमाल घेतलाय आणि त्या रुमालावर हे टाकले. हे झाकून ठेवलं तसंच आणि हे रुमालावर टाकले आणि आता आपण थंड पाण्याने असं असं त्याला हे करू. हे ओला रुमाल घेतलाय. ओल्या रुमालाने पण केलं ना तरी चालेल. हाताला भाजतं ना, न जाड घ्यायचं न रुमालानेच घेते, नाही का. ते गरम गरम आहे ना, न जाड ठेवायचं न पातळ ठेवायचं. असं करून घेतलं. आता हा आपला मसाला, हा आपण केला ना मसाला, तो मसाला आहे तो आता याच्यावर भरून घ्यायचा. आपण तेल ठेवलं, त्याच्यामध्ये आपलं हे वाटण टाकलं. तेच आपलं वाटण, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं, खोबरं, हे वाटण याच्यामध्ये टाकलं
याच्यात टाकलं हळद आणि आपला हा मालवणी मसालाच टाकणार आहे. फक्त याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकेल, थोडीशी धना पावडर आणि याच्यात थोडंसं गरम मसाला टाकेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचा आणि याची आमटी बनवायची. आता आमटी बनवते. आता मला नेहमीच सांगते ना, खोबरं घेतो आणि खोबरं घेतो. खोबरं तर घेऊन मग आपण आमटी करतो ना. आता पुरणाच्या पोळीला कटाची आमटी करतो, ती त्यामध्ये चण्याच्या डाळीचं असतं ना पाणी. आपण चण्याची डाळ शिजत ठेवतो ती. याच्यामध्ये आता या मस्त असा ही आमटी बनवायची असते आपल्याला. उकळी येईल आता याला मस्त अशी. असं आहे ना की सगळेजण म्हणतात काय हे पितरांचं काय करायचं काय करायचं. तर त्यांच्या पूर्ण याच्यासाठी आपण सगळं प्रयत्न केला पाहिजे. तर जेवढं आपल्याकडून होईल तेवढं करायचं. असं थोडंच आहे की आपल्या आवाक्यात असेल तेवढंच करायचं, जसं जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं. मग बोलणारे बोलतात की काय आता मेल्यावर काय करतायत असं आणि तसं, पण प्रत्येकाची बाजू असते नाही का. आणि आपण जेव्हा छान असा कड आलाय बघा आता आहे ना आमटीला, आणि आपण जेव्हा असं जगत असतो ना तेव्हा दोघांकडून चुका होत असतात. असं नाही की एकाकडूनच चुकी होते, दोघांकडून चुका होत असतात. आणि काहीतरी झाल्यामुळे घर परिवार आहे ना, तर काहीतरी मतभेद होतातच ना. ते तर साहजिक आहे की मतभेद होत राहतात. जर मतभेद होत असतील तर आपण चांगलं वाईट काहीतरी बोलणारच ना. आता परिवार आहे तर परिवारात काही दोन गोष्टी घडणार, बोलणार. म्हणतात ना भांड्याला भांडं लागतं तसं. पण टचवूड मी कधी काही भांडली नाही कोणाशी, देवाची कृपा. हां, पण मग मागून तर सगळेच जण बोलत असतात. ते स्वतः पण म्हणजे आपण जरी मृत पावलो तरी आपणही बोलत असतो. आपल्या म्हणजे काही ना काहीतरी आपल्याकडून चूक होतच असते. त्यामुळे असं काही म्हणू शकत नाही. पण मग आता समोरच्याला सद्गती मिळावी, मोक्ष मिळावा म्हणून आपण जर धडपड केली तर त्यात काय वाईट आहे का. पण लोक कसे बोलतात माहिती आहे का, हां हां आता मेल्यावर हे करून काय फायदा. पण नाही, मेल्यावर पण आपण जिवंत असतो तेव्हा तर सगळं आपले आपले जे कर्तव्य असतं ते आपण करतच असतो. पण मेल्यावरही त्यांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा म्हणून हे आपण सगळं करत असतो आणि आपण हे केलंच पाहिजे. मग कोणी काही, मी तर या मताची, कोणी काही बोलू दे, आपण आपलं जे करायचं आहे ते करायचं. कारण मला माहिती आहे की त्यांना मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून मग आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. तर मग लोक काय इथूनही बोलत असतात तिथूनही बोलत असतात, म्हणून मग आपलं आपलं काम करायचं आणि बाजूला व्हायचं. आपण ही देवाजवळ प्रार्थना करून त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आपल्याला. आणि आपली मुलं पण आपल्याकडे हे बघत असतात. आपण हे काही सगळं करत असतो ना की आपली मुलं बघत असतात आणि मग ती मुलं आपली ही प्रथा पुढे पुढे हे करण्यास आपली मदत होते ना त्यांना. मग हे पुढे पुढे आपले जे आपण कार्य करत असतो ते सगळं ती मुलं बघत असतात आणि मग पुढची पिढीही आपली मग तसंच करू लागतात. त्यामुळे आपली प्रथा आपल्या रूढी परंपरा तशाच राहण्यासाठी मदत होते आणि मुलंही आपली तेच करू लागतात. त्यामुळे मग आपल्याकडूनच हे वारसा त्यांना मिळायला पाहिजे ना.
म्हणून पण हे सगळं करत गेलं पाहिजे. आपल्या जुन्या माणसांनी जे आपल्याला सांगितलंय ते आपण पुढे हा वारसा नेत गेलं पाहिजे. हे बघ, ही अशी आली ना, ही गोल झाली, ही गोल केली असं आपण. आणि आता ही मासवडी बघा, है ना, छान झाली की नाही. आता ह्या अशाच सगळ्या छोट्या छोट्याच करते. हे असं हे करून घेतलं, गरम आहे ना पातळ ना जाड, ही अशी करून घेतली. आता त्याच्यावर हा आपला मसाला भरला. हा मसाला हे केला. आता हे आपण हे वळवूया, हे असे वळवत जायचं. आणि आता ह्याला मासवडी म्हणून असं माशाचा आकार द्यायचा. मग आता ही झाली आपली, ही दुसरी मासवडी झाली, हो की नाही. आता ही इथे ठेवूया. अशा ह्या आपल्या आता 2 झाल्या आपल्या मासवड्या. अशा ह्या आता आपल्या ह्या 2 मासवड्या झाल्या. छोट्याच केल्या होत्या थोड्याशा, कारण त्या एकट्या येणार आहेत जेवायला. आज आल्यात ह्या ताई आमच्याकडे जेवायला. आज तिथीनुसार आज मग यांना जेवायला बोलवले. तर मग त्या दर महिन्याला येतात आणि मग जेवतात. मग 11 महिने असं जेव घालायचंय ना. 11 महिने आणि 11.5 महिने आणि 12व्या महिन्यामध्ये मग आपल्याला 12 महिन्यात वर्ष श्राद्ध करावं लागतं. जय अंबे. करणार की त्यांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्ती मिळावी, त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, हीच आपण देवाजवळ प्रार्थना करूया. आणि मग त्यांच्यासाठी बाकीचे सगळं त्यांची सद्गती मिळावी त्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करूया.